माझं नाव विद्या अमोल चव्हाण. मी स्पेनहून आले आणि एज माझं आता 46 रनिंग आहे. सध्या इम्प्लांट म्हणजे दाताची ट्रीटमेंट घेण्यासाठी चालू, इम्प्लांट सर्जरी. ॲक्च्युली माझे खालचे जे दात आहेत ते सगळे माझे खराब झालेले आणि मेन पॉईंट म्हणजे खातानाही प्रॉब्लेम होतो आणि एक समाजामध्ये राहताना काय असतं की एक खळखळून हसायला आवडतं प्रत्येकाला. तसं ते स्माईल जे आहे ते कुठेतरी हे होतं, म्हणजे मला खळखळून हसायचं. सध्या तरी 46 आहे आणि पुढचं पण आयुष्य मला मस्त जगायचं आहे. असं नॉर्मल जेवण मी जेवते, परंतु कसं होतं फ्रेश फूड असं म्हणजे असं स्मूथ जे असेल त्याच गोष्टी मी खाऊ शकते. एकदम कडक वगैरे असतात त्या गोष्टी खाताना खूप त्रास होतो. म्हणजे एकदम जे बारीक चावलं जातं ते नाही होत. नॉर्मली मी सगळं जे जेवण आहे ते सगळं खात होते, परंतु प्रॉब्लेम काय होतो की तो पूर्णपणे असं चावता येत नाही, ते अर्धवट चावून ते खाण्यात येतं. ॲक्च्युली काय होतं, फक्त स्माईल म्हणजे दात नाही दाखवू शकत का, तर दात दाखवले तर म्हणजे जे आपण खळखळून हसतो ते नाही हसू शकत. कुठेतरी अशी भीती मनात राहते की ते खराब दिसेल दिसताना, म्हणून मग ते कुठेतरी दाबलं जातं आपले जे स्माईल. फक्त स्माईल विदाउट टीथ म्हणजे फक्त ओठ दिसतील, दात नाही. असे खालचे दात नसल्यामुळे काय होतं ते पूर्ण जबडा जो आहे ते आतमध्ये ओठ गेल्यासारखे वाटतात. बोलतानाही प्रॉब्लेम होतो. ॲक्च्युली ज्यावेळेला तो नेहमीचाच प्रॉब्लेम, जे इतर लोक खळखळून हसतात वगैरे, पण तिथं ते हसतात पण मला कुठेतरी हसताना मग कुठेतरी तोंडावर हात ठेवून हसावं लागतं. का तर ते कुठेतरी मग फोटो वगैरे क्लिक केले तर फोटोसुद्धा व्यवस्थित येत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे मग कुठेतरी तिथे आपलं स्माईल हास्य सुद्धा दाबलं जातं. नाही तसं बोलताना जास्त त्रास वगैरे नाही तसं जाणवत नाही, पण माझे जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते कुठेतरी रॉंग होतात. ॲक्च्युली मी टीचर आहे, पण ते टीचिंग करताना सुद्धा जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते माझे रॉंग होतात. कुठेतरी करिअरमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होतो. ते शिकवताना वगैरे ते मुलांपर्यंत ते पोहोचत नाही. आवाज जातो पण ते चुकीचं प्रोनाऊन्सिएशन आहे. ॲक्च्युली मागच्या महिन्यामध्ये म्हणजे दाढ वगैरे खूप दुखत होती आणि दुखल्यामुळे ते पूर्ण गाल वगैरे सूज आली होती. काहीच खाऊ शकत नव्हते आणि मेन टूथ पेनिंग खूपच अनलिमिटेड, ते नाही आता सहन करू शकत. मग शेवटी आम्ही डिसिजन घेतला की आता काही हे करून टाकायचं इम्प्लांट वगैरे. पेनमध्ये आम्ही प्रॉपर विचारलं होतं. पेनमध्ये म्हणजे तिथल्या तिथे दाढ ज्यावेळी तिथेच काढली मी दाढ, पण पेनमध्ये खर्चाच्या बाबतीत ते जरा जास्तच खर्चिक होतं. सरांनी आम्हाला व्यवस्थित म्हणजे माहिती वगैरे सगळी व्यवस्थित सांगितली. आम्हालाही ते पटलं, त्यामुळे आम्ही इथेच करायचा डिसिजन घेतला. ट्रीटमेंट व्यवस्थित व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी, मेन म्हणजे यातून मी कव्हर व्हावी आणि पुढे भविष्यात त्याचा जास्त काळ म्हणजे त्रास होऊ नये, साईड इफेक्ट वगैरे काय होऊ नये, एवढीच इच्छा. ओके.